नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे एक प्रेरणादायी व्हिडिओ। तर मित्रांनो, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये एक धम्मक असली पाहिजे। आपल्यामध्ये जोपर्यंत ती धम्मक राहत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही यशाला सामोरे जाऊ शकत नाही। कारण की यश हे साधंसिद्ध नसते। यशासाठी आपल्याला रात्रंदिवस एकच स्वप्न, रात्रंदिवस एकच मेहनत आणि रात्रंदिवस एकच साध्य आणि एकच लक्ष्य जोपर्यंत आपल्या नजरेसमोर राहत नाही तोपर्यंत आपण शक्यता यशस्वी होऊ शकत नाही। कारण की यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपली बर्निंग डिझायरची। जोपर्यंत आपल्या मनामध्ये एखाद्या लक्ष्याला साध्य करण्यासाठीची आग लावून राहत नाही तोपर्यंत आपण सहज साध्य त्या ठिकाणी यश साध्य करू शकत नाही। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। या ठिकाणी आपल्याला जायचं तर मुंबईला आहे, परंतु आपण रात्रंदिवस विचार करत मात्र काहीच नाही। मला मुंबईला जायचं असे अनेक जरी विचार, करोडो वेळ जर आपण विचार जरी केलं तर आपण मुंबईला जाण्यासाठी तयार होऊ शकत नाही। जोपर्यंत आपल्या मनाची आत्मनिर्भरता आपल्या मनासोबत खंबीरपणे आपली साथ देत नाही, जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही की आपल्याला जायचं आहे आणि त्या वाटण्यानुसार आपण मार्गावर जोपर्यंत जात नाही, मार्गक्रमण करत नाही तोपर्यंत आपल्याला यशापर्यंत जाणं शक्य होत नाही। मी जातो या विचारामध्ये आपण असे दिवस घातले तर आपल्याला मुंबई काय, आपण फक्त 5 ते 10 किलोमीटर सुद्धा जाऊ शकत नाही। तर यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आहे मेहनत। आणि मेहनतीसाठी आपल्याला लागते कोणत्याही विषयाची आवड आणि आवडीसाठी आपल्याला लागते ते स्वप्न, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या नजरेसमोर फक्त आणि फक्त आपलं लक्ष्य आवश्यक आहे। लक्ष्य आपल्या समोर असलं ना तर आपल्याला बाकीची दुनिया, बाकीचं जग, घर दार, आई वडील, भाऊ बहीण, मित्र मंडळी या सगळ्या गोष्टी न्यून वाटू लागतात। असंच एक उदाहरण आहे मित्रांनो। एक प्रेयसी होती, ती प्रेयसी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी एवढी आतुर होती की तिला जगाचा विसर पडलेला होता। आई काय म्हणते, बाप काय म्हणतोय, भाऊ काय म्हणतोय या सगळ्या गोष्टीचा विसर पडलेला होता। ती तरुणी पळाली होती। ती तरुणी याच्यासाठी पळाली, आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पळत होती। तिला काहीच कळत नव्हतं, फक्त प्रियकराला कधी भेटावं हेच तिच्या नजरेसमोर खेळत होतं। म्हणून ती धावत होती, पळत होती। त्याच रस्त्याच्या बाजूला एक मुस्लिम धर्माचा माणूस हा आपली चादर ओढून त्या ठिकाणी मस्तपैकी त्या चादरीवर नमाज पढत होता। तोही आपल्या ईश्वराच्या त्या नमाजमध्ये, त्या प्रार्थनेमध्ये एवढा तल्लीन आहे की त्याला सुद्धा काही दिसत नव्हतं। त्याच वेळी ही प्रेयसी, ही मुलगी ही पळत त्या चादरीवरून आदळआपट करत, पाय तुडवत ती पळत जाते आणि आपल्या प्रियकराला भेटते। त्याच वेळी या माणसाला वाटतं की ही तरुणी कोण होती, काय मूर्ख बाई आहे ही, माझ्या एवढ्या नमपाक अशा असणाऱ्या या कुराणच्या या नमाजी, ज्या मुसल्ला ज्याला म्हणतात, ज्याला जी चादर म्हणतात, त्या चादरीला तोडून गेली, किती मूर्ख असेल। म्हणून आता येऊ द्या म्हणून तो तिचा वाट पाहत होता। आणि त्याच वेळी ती आली तेव्हा म्हणाला की बाई तू इकडे ये, कारण का तुला मी विचारतो आहे की तू किती बेवकूफ आहेस। मी ज्यावेळी तुझ्या समोर या माझ्या परमेश्वराच्या पूजेमध्ये तल्लीन होतो, माझ्या परमेश्वराच्या पूजेमध्ये मी गर्क होतो, प्रेमामध्ये मी भंग केलेली आहेस तू। मग तुला एवढं पाप लागणार आहे की तू माझ्या पाक या कुराणचा तू पायदळी तुडून त्याचा अपमान केलास। त्याच वेळी ती मुलगी रडू लागली, तिच्या डोळ्यामधून आसरू येऊ लागले, ती शर्मली, ती घाबरली आणि तिच्या थरथरत्या ओठानं ती म्हणू लागली की मला माफ करा, कारण का मी तर पाप केलेला आहे, परंतु मी माझ्या प्रियकराला भेटण्यासाठी सगळ्या दुनियेचा विसर पडलेला होता। माझं लक्ष माझ्या समोरच होतं, मी पळत होते, मी धावत होते, मी तुझं ते कुराणचं जे चादर होतं ते सुद्धा तुडवलंय, परंतु माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की तू सुद्धा तुझ्या परमेश्वराच्या त्या प्रेमामध्ये गर्क होतास, तल्लीन होतास, पण तुझी नजर अचानकच कशी ढळली, तू कसा भंग पावलास हा विचार येताच की तो पाक इस्लामी माणूस तिच्याकडे बघू लागला। तर मित्रांनो, आपल्याला या इस्लामी धर्माच्या माणसासारखं ध्येय ठेवायचं नाही, लक्ष ठेवायचं नाही। लक्ष आपल्याला ठेवायचं आहे, आपल्याला इतर लोकांचा विसर पडला पाहिजे। आपली बर्निंग ही डिझायर झाली पाहिजे, डिझायर म्हणजे ही बर्निंग झाली पाहिजे। जोपर्यंत आपल्या लक्ष्याला साध्य करण्यासाठी आपल्यामध्ये आग पेटत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतंही यश साध्य होत नाही। म्हणून म्हणतात खुदी को कर इतना बुलंद
की खुदा बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या लक्ष्याला आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला ते स्वप्न पाहावे लागतात आणि ते स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते आणि कठोर मेहनत घेण्यासाठी आपल्याला तशी इच्छाशक्ती निर्माण करावी लागते. बस इच्छाशक्ती जर आपली चांगली असेल तर आपण कोणत्याही यशाला सामोरे जाऊ शकतो. असंच दुसरं एक उदाहरण आहे. एक व्यक्ती खूप उंचावरून उडी मारत होता, इतक्या उंचावरून उडी मारत होता. सगळे रिपोर्टर न्यूजवाले आले आणि त्याला विचारू लागले की बाबा, एवढ्या मोठ्या उंचावरून उडी मारत आहेस, तुला भीती नाही वाटत? तेव्हा तो म्हणाला की मला भीती वाटते, परंतु ज्यावेळी मी भितो त्यावेळी मला असं माझं काळीज बाहेर आल्यासारखं वाटते आणि ते जे खाली पडू लागते त्याच वेळी मला वाटते की माझं काळीज मला उचलण्यासाठी उडी मारावं लागेल. तेवढ्या उंचावरून मी उडी घेतो आणि माझ्या काळजासाठी मी उडी घेतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जोपर्यंत आपण आपला विचार बदलत नाही तोपर्यंत कोणतंही यश साध्य होत नाही. यशाला साध्य करण्यासाठी आपल्याला कठोर विचार करणं आवश्यक आहे. यशाला साध्य करण्यासाठी आपल्याला या साऱ्या गोष्टीचा विसर पडणे आवश्यक आहे. फक्त आणि फक्त एकच लक्ष्य आपल्या नजरेसमोर असेल तर आपल्याला नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही.